नमस्कार मंडळी. माझ्या भाचीच्या रुखवतातून मोकळी होते न होते तोवर प्रीतीचा फोन आला. ताई, रुक्मिणीच्या रुखवताचं निरूपण करणार आहेस ना? मुळात लग्न, तेही लेकीचं लग्न, हा समस्त भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि मी अस्सल भारतीय, त्यामुळे होकार भरून बसले खरी. पण मग जाणवलं की प्रीतीच्या स्वयंवरातली लेक ही कोणी साध्यासुध्या घरची भोळीभाबडी लेक नाही, तर ही साक्षात भीमकासारख्या समर्थ राजाची देखणी तेजस्वी राजकन्या आहे. रुक्मिणी, जिला भारतीय संस्कृती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानते. आणि तिचा होणारा पती देखील कुणी सामान्य नाही, तर तो आहे यादवांचा राजकुमार श्रीकृष्ण, ज्याला आपण सारेच श्री विष्णूचा अवतार, साक्षात परमात्मा मानतो, तो भगवान श्रीकृष्ण. आता यांच्या विवाह सोहळ्याचं किंवा त्यातल्या रुखवताचं निरूपण करायचं हे काम सोपं नाही. अर्थात या विवाह सोहळ्याचं रसभरीत वर्णन करणारेही कुणी साधे कवी नाहीत, तर ते आहेत भावार्थ रामायणासारखा रसाळ ग्रंथ लिहिणारे संत एकनाथ महाराज. त्यामुळे त्यांनी केलेल्या या भव्य सोहळ्याचं बहारदार वर्णन वाचून समजून घेऊन ते तुम्हा सर्वांपुढं ठेवणं हे काम एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. पण मग विचार केला, परमेश्वर आणि त्याची शक्ती यांचं ऐक्य समजण्यासाठी आवश्यक असते ती केवळ उत्कट भक्ती, त्याच्याविषयीचं प्रेम आणि जिज्ञासू पण निर्मळ मन. ते सारं तर या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाकडे अंशतः का होईना आहेच की. आणि त्यातून काही राहिलं, विसरलं तर सावरून घ्यायला या स्वयंवरात काळजीपूर्वक जबाबदारीने वावरणारी, जावयाचं म्हणजे त्या कृष्ण परमात्म्याचं आपल्या पतीसह स्वागत करणारी वधूमाय शुद्धमती, तीच तर आहे आपल्या स्वयंवरातल्या सर्व विधींची जाणकार आणि उत्तम व्यवस्थापक. चला तर मग ती शुद्धमती कसं मांडते रुखवत, काय काय तयारी केली आहे तिनं, हे बघूया. पण थांबा त्यापूर्वी रुखवत मांडणं किंवा रुखवत वाढणं हे काय प्रकार असतात ते बघूया. मुळात रुखवत हा भारतीय विवाहविधीतला एक महत्त्वाचा भाग. रुखवत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वधूच्या संसाराला आवश्यक भांडीकुंडी आणि तिनं केलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू आणि लाडू, चिवडा, करंजा असे विशिष्ट खाद्यपदार्थ यांची कलात्मक केलेली मांडणी येते. आणि येतं रुखवताचं जेवण. म्हणून नवरदेवाकडील लोकांना वधूकडील लोकांनी लग्न लागण्यापूर्वी देण्याचं हलकंसं मिष्टान्न भोजन. पण मुळात रुखवत ही संकल्पना काय हे फारसं कोणाला ठाऊक नसतं. पूर्वी दळणवळणाची साधनं फार नव्हती आणि मुलीला दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या प्रांतात विवाह करून पाठवलं की तिचं माहेरी येणं आजच्यासारखं सहज नसे. मुलीही विवाहाच्या वेळी लहान असत. अशा वेळी मुलीला आवडणाऱ्या तिच्या गावातल्या, तिच्या प्रांतातल्या गोष्टी आणि पदार्थ तिच्याबरोबर देणं आवश्यक वाटे आईवडिलांना. त्यामुळे ही रुखवत प्रथा सुरू झाली. शिवाय मुलीच्या गावाकडच्या गोष्टी सासरच्यांसाठी वेगळ्या आणि नव्या असत, त्यामुळे त्यांनाही त्याचं अप्रूप असे. रुखवत शब्दाच्या मुळाशी गेलं तर रुखसत आणि वतन अशा दोन शब्दांचं एकत्रीकरण होऊन हा शब्द बनल्याचं सांगितलं जातं. रुखसत म्हणजे विदाई किंवा पाठवणी आणि वतन म्हणजे देश. पाठवणी करताना आपल्या देशातलं काहीतरी बरोबर देणं म्हणजे रुखवत असं याचं स्पष्टीकरण मिळतं. मुलीला त्या गोष्टींचाही आधार वाटत असे असं दिसतं. पण मग मनात येतं की ही प्रथा तर फार प्राचीन आहे आणि शब्द असा उर्दू भाषेतून आलेला कसा, असा विचार करताना एक सहज मनात आलं की मूळ शब्द वृक्षवत म्हणजे वृक्षासारखा असा तर नसेल, जो रुखवत असा अपभ्रष्ट झाला असेल. वृक्ष जसा सावली आणि आधार दोन्ही देतो, तसा हा जो सगळा सरंजाम वधूबरोबर दिला जातो तो तिला सासरच्या परक्या घरी काही काळ का होईना माहेरची सावली देणारा वाटत असावा. अर्थात मूळ कोणतंही मानलं तरी मुलीला सासरी जाताना तिच्या सासरच्यांना, विशेषतः पतीलाही प्रिय वाटतील
अशा वस्तू आणि खाद्यपदार्थ देणं हेच रुखवताचं कार्य आणि स्वरूपही असे असं दिसतं. रुक्मिणीच्या स्वयंवरातही शुद्धमती ते स्वरूप सांभाळते आहे. काय करते बरं ती? शुद्धमतीनं भीमकासह देवकी, सुभद्रा इत्यादींबरोबर कृष्णाचं औक्षण केलंय. देवकीची स्तुती केली आहे इतक्या पराक्रमी वीरपुत्राला जन्म दिल्याबद्दल. भीमकानंही कृष्णाच्या कपाळी चंदनाचा टिळा लावून आपलं शुद्ध सात्विक मनच त्याला फूल म्हणून अर्पण केलंय. मंडळी, लक्षात घ्या, इथले वरवधू साक्षात भगवंत आणि त्याची माया आहेत. त्यामुळं इथं त्यांच्या सत्कारासाठी गंध, फुलं इत्यादी बाह्य गोष्टी, भौतिक गोष्टी तर अर्पण केलेल्या दिसतीलच. प्रीतीनं तर सारे भौतिक पदार्थ तुमच्यासमोर ठेवले आहेतच, अतिशय प्रेमानं आणि शुद्धमतीच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजेच अर्थात शुद्ध बुद्धी ठेवून. पण इथे मध्येच तुम्हाला त्या पदार्थांचं आध्यात्मिक स्वरूप पण दिसेल बरं. शुद्धमतीनं कृष्णाची दृष्ट काढल्यावर, त्याचं औक्षण केल्यावर, त्याच्या पायाला हळदी कुंकू लावल्यावर तिचा अहंकार अगदी नाहीसा झालाय. आपपरभाव संपलाय. तिनं नम्रपणे आणि सावधपणे कृष्णाच्या संपूर्ण परिवाराला वस्त्र भूषणं देऊन अभिवादन करून रुखवतासाठी त्याचं स्वागत केलंय. रुखवताची ताटं कशावर मांडली आहेत हो? तर सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेल्या अडणीवर. 9 जणी ती ताटं वाढतायत. सगळी ताटं खाण्याच्या पदार्थांनी अगदी परिपूर्ण भरलेली आहेत. जणू स्वानंद रूपी रसानं ती भरल्यासारखी जाणवत आहेत. आता इथे स्वानंद रस असा शब्द नाथांनी ब्रह्मानंदासाठी वापरलाय. बाकी भौतिक दृष्टीने पाहिलं तर नाथांनी इतक्या प्रकारच्या भाज्यांचा इथे उल्लेख केलाय की मन थक्क होतं. ज्या भाज्या नुसत्या खुडून आणून करतात, मेथी वगैरे सारख्या, ज्या खडून काढाव्या लागतात, म्हणजे बटाटा, रताळी इत्यादी कंद प्रकारात मोडणाऱ्या, सत्व, रजतम इत्यादी गुणांना वाढवणाऱ्या भाज्या, चुका आंबाडीसारख्या अंतर्बाह्य म्हणजे पूर्णतः आंबट असणाऱ्या भाज्या, काही अर्धवट तुरट, काही खूप बिया असणाऱ्या, काही करकरीत, काही अतिशय नाजूक असणाऱ्या, काही कचकचीत लागणाऱ्या, किती प्रकार भाज्यांचे. या सर्व भाज्यांना कधी गोडसर, कधी मीठ घालून, कधी मीठ न घालताच शिजवलेलं, अशा सर्व भाज्या शुद्धमतीनं रुखवताच्या पानावर वाढल्याचं वर्णन नाथ करतात. अस्सल त्रिगुणांच्या भाज्यांना हावभावाच्या फोडण्या घालून त्या रुखवतावर ठेवल्याचंही सूचक वर्णन नाथमार्गांनी केलेलं दिसतं. पश्चात्तापरूपी काचऱ्या वैराग्यरूपी तेलात हळुवारपणे तळून कृष्णापुढे शुद्धमतीनं ठेवल्या आहेत. राजस कोशिंबिरी वाढल्या आहेत. नाना प्रकारची रायती केलेली वाढली आहेत. शेवयासारखे वळवून केलेले गवले, नखुले इत्यादी भरपूर पदार्थ आहेत. लहान मुलांसाठी सांदुकल्या करतात तशाही करून वाढल्या आहेत. जिलब्यांसारखे गोलाकार पदार्थ आहेत. अतिशय नाजूक अशा शेवया अजिबात न मोडता दूध साखरेत घोळवून पानात वाढल्या आहेत. मात्र मंडळी, या शेवया म्हणजे नको त्या गोष्टी टाळून सूक्ष्म रूपाने केलेली ईश्वरी सेवा आहे बरं. विवेकरूपी तिळाचे अतिशय गोड असे लाडू अतिशय प्रेमानं वळून पानात वाढलेत. वैराग्यरूपी अग्नीवर भाजलेले पापड छान फुगलेले मागच्या बाजूला ठेवलेत, कारण जरा त्यांना हात लागला की त्याचे तुकडे पडत आहेत. सहज न उकलणाऱ्या, आतल्या आत गुंडाळलेल्या शरीररूपी कुरडया संसाररूपी तेलात तळल्या गेल्या आहेत, त्याही कृष्णासमोर ठेवल्या आहेत. आपली लेक जावयाला प्रिय व्हावी म्हणून शुद्धमती कृष्णाच्या सरबराईकडे जराही दुर्लक्ष करत नाही आहे. तिनं खारवलेली भोकरं पानात वाढली आहेत. पांढऱ्या शुभ्र फेण्यांनी, गोडसर टपोऱ्या पुऱ्यांनी, अभेदरूपी म्हणजेच ऐक्यरूपी घारग्यांनी ताटं सजतायत. गोड खांडवी, मांडे यांनीही कृष्णाच्या पानात वर्णी लावली आहे. पक्व फळांची शिकरण वाढली जाते. मात्र ही पक्व फळं म्हणजे पुन्हा आध्यात्मिकदृष्ट्या स्नेहरूपी देठापासून वेगळी झालेली, म्हणजेच आसक्तीपासून सुटलेली आपली कर्मफळं आहेत. त्यांची शिकरण शुद्धमती भगवंताला अर्पण करते. अतिशय बारीक आणि अणकुचीदार असे तांदूळ वेळून केलेला भात सोहम भावाच्या उगराळ्यात घालून त्याला वृत्तीचा हात न लागू देता, म्हणजे चित्तवृत्तीच्या विकारांचा स्पर्श होऊ न देता वाढलाय. त्यावर विवेकानं ज्याचा कोंडा काढलाय असं स्वादिष्ट वरण शुद्धमतीनं वाढलंय.
मंडळी, नाथ महाराज इतकं बारकाईनं हे सारं वर्णन करतात आणि मग एकूणच आपल्या खाण्यात किती प्रकारचं अन्न असतं त्याचा सविस्तर उल्लेख करतात, स्पष्टीकरण देतात. लेह्य, पेय, चोष्य, खाद्य, भक्ष्य आणि भोज्य असे 6 प्रकार असतात अन्नाचे, असं सांगून जे जिभेने चाटून खाल्ले जातात ते लेह्य, जे घटघटा प्यायले जातात ते पेय, ज्यातला रस चोखून खाल्ला जातो आणि चोथा टाकला जातो ते चोष्य, अग्नी, पाणी आणि मीठ न घालता जे खाल्ले जातात ते खाद्य, दूध, भात इत्यादी भोज्य पदार्थ आणि पोळी, रोटी इत्यादी पक्वान्न ते म्हणजे भक्ष्य होय, असं सांगून या षड्विध पदार्थांनी कृष्णाच्या रुखवताची ताटं सजली होती असं नाथ महाराज सांगतात. कृष्णाबरोबर या रुखवताची चव घेण्यातला आनंद फक्त श्रद्धारूपी क्षुधा म्हणजे भूक ज्यांना लागते, थोडक्यात ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांनाच कळतो, असं नाथ महाराज म्हणतात. जे नास्तिक, श्रद्धाहीन त्यांना हे मिष्टान्न विषासारखं लागल्यामुळं ते थुंकून देतात. मात्र कृष्णाला असं उत्कटपणे रुखवत वाढणाऱ्या शुद्धमतीला सहाय्य करतात त्या 4 जणी म्हणजे 4 प्रकारच्या मुक्ती, असं नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. याचा अर्थ असा की अतिशय शुद्ध बुद्धीनं कृष्ण परमात्म्याला जर सर्वस्व अर्पण केलं तर सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती जीवाला प्राप्त होऊ शकतात. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते त्याच्याविषयीचं निस्सीम प्रेम, निर्मळ मन आणि शुद्ध बुद्धी. नाथांनी भीमक पत्नीचं नाव शुद्धमती असं सांगून खूपच सूचकपणे रुखवत वर्णन आध्यात्मिकही केलं. रुक्मिणी स्वयंवराच्या 14व्या अध्यायातलं हे साद्यंत वर्णन वाचून आठवते ती ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली माऊलींची ओवी. या लागी सुमनू आणि शुद्धमती जे अनिंदकू अनन्यगती पैगा गोप्यही तया प्रती चावळी जे सुखे. प्रीतीनं आयोजित केलेल्या या अप्रतिम विवाह सोहळ्यामुळे आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्या कृष्ण परमात्म्याच्या उत्कट प्रेमाची अंशतः तरी अनुभूती मला मिळाली. तुम्ही सारे तर आधी रुखवताच्या आणि पुढे कृष्णाच्या तेलवणाच्या निमित्तानं केलेल्या अष्टदल कमळाच्या बियांचे लाडू, फणसाच्या आठळ्यांचे लाडू अशा बहुविध भौतिक पदार्थांचाही प्रत्यक्ष आस्वाद घेणार आहात. त्यामुळे तुम्ही सगळे अधिक भाग्यवान. या भाग्यलाभासाठी प्रीती आणि राजेशचे आणि ज्यांच्यामुळं हा योग आला त्या सनाथ वेलफेअर फाउंडेशन पुणे यांचे आभारच मानले पाहिजेत, नाही का?